इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक प्रणाम। आज एका अद्भुत आणि अगम्य अशा महापुरुषाबद्दल चिंतन करण्यासाठी मी या ठिकाणी उद्युक्त झालोय। ज्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे त्यांच्या तोडीची भारतामध्ये, जगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक माणसं होऊन गेली। आद्य शंकराचार्य आपण सर्व जाणतो, विवेकानंद आपण जाणतो, गौतम बुद्ध आपण जाणतो, तसेच अत्यंत अद्भुत आणि अगम्य असे हे महापुरुष ज्यांच्याबद्दल मी आज या ठिकाणी चरित्र चिंतन करण्यासाठी सरसावलोय। सुरुवात या भाषणाची आपण एका साध्या कथेने करूयात आणि मग मूळ विषयावर येण्याचा घाट घालूयात। एकदा असं झालं की एक धर्मगुरू धर्म संस्थापन करण्यासाठी, धर्माचं चिंतन, विवेचन आणि प्रतिपादन करण्यासाठी त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या देशाच्या भागामध्ये आणि जगभर सगळीकडे गौतम बुद्धांसारखी, विवेकानंदांसारखी, शंकराचार्यांसारखी भ्रमंती करत होते। आणि हे सगळं चाललेलं असताना जसे विवेकानंद किंवा गौतम बुद्ध अत्यंत श्रीमंत माणसांकडे देखील राहिले आणि गरीब माणसांकडे देखील राहिले, महालांमध्ये ते राहिले आणि अगदी चांडाळांच्या झोपड्यांमध्ये देखील ते राहिले, तसंच या धर्मगुरूंचंही धर्मसंस्थापनेसाठी सगळं प्रपंच चालू होता। आणि हे होत असताना एका ठिकाणी त्यांना एका लोहाराच्या घरी आमंत्रित केलं गेलं। ते लोहाराच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी ते राहू लागले आणि मग आजूबाजूचा प्रदेश फिरवू लागले, लोकांना काही गोष्टी समजावून सांगू लागले। जसं समर्थ रामदासांनी केलं तसंच ते देखील करत असत। आणि हे सगळं चालू असताना त्या लोहाराची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती तशी विवंचनेची होती। त्यांना खायला प्यायलाही घरात भ्रांत होती, विवंचना होती। आणि अशा याच्यात जी काही मीठ भाकर उरत असे त्यातला काही भाग ते त्या धर्मगुरूंना देत असत। आणि मनाची शुद्धता आणि चित्ताची प्रसन्नता आणि भक्ती असल्यामुळे ते धर्मगुरू देखील कुठलाही आळोखा पिळवता न घेता, कुठलाही आढावेढा न घेता ते अन्न ग्रहण करत असत आणि आपलं धर्मसंस्थापनेचं काम करत असत। हे होत असताना एक मलिक नावाचा एक त्या ठिकाणी राज्यकर्ता होता, हुकुमशहा होता। त्याला असं वाटलं की या धर्मगुरूंनी आपल्याकडे यावं आणि आपलं जे काही राज्य आहे, आपला जो काही भाग आहे, आपला जो काही राजवाडा आहे तो त्यांच्या चरणांनी पावन करावा। त्यामुळे त्यांनी त्याच्या नौकरांना धाडलं त्या धर्मगुरूंकडे आणि विनंती केली की तुम्ही कृपया आमच्याकडे यावं, तुमचे पावलं आमच्या राजवाड्याला लागावीत, जेणेकरून आमचं पापक्षालन होईल आणि आमचं पुण्यवहन असं सुरू होईल। त्यावेळेस ते धर्मगुरू म्हणाले की मी जिथे आहे तिथे सुखी आहे, त्यामुळे मी काही येणार नाही। मग त्यानंतर त्या राजाने शेवटी हुकूमच धाडला की मी तुम्हाला हा हुकूम देतोय आणि तुम्हाला इथे राहायचं असेल तर तुम्हाला माझ्याकडे यायलाच लागेल। आणि मग शेवटी आता वेड्यांच्या नादी लागायचं नाही असा संतांचा, साधूंचा मूळ विषय असतो। त्यामुळे आता कुठे वाद घालत बसायचं म्हणून ते त्या ठिकाणी तिथेच थांबले आणि त्याला सांगितलं की तुला या ठिकाणी यावं लागेल तर हे काही होऊ शकेल, नाहीतर मग हा विषय बोलण्यात काही अर्थ नाही। आणि असं करत करत शेवटी त्यांची गाठभेट झाली आणि गाठभेट झाल्यानंतर मग त्याने त्यांना विनंती केली की बाबा मी तुम्हाला इतकी विनंती केली, तुम्ही या ठिकाणी माझ्याकडे येत नव्हता आणि आल्यानंतर तुमचा काही आग्रह किंवा दुराग्रह काही सुटत नाहीये। मी तुम्हाला प्रेमानं भाकरी खायला दिली, तुमचं मिष्टान्न खायला दिलं तरी तुम्ही ते खात नाही आहात, परंतु तुम्हाला त्या गरीब भिकारी असणाऱ्या लोहाराकडचं अन्न गोड लागतं, याचं कारण काय? त्यावेळेस त्या धर्मगुरूंनी उत्तर दिलं की तुम्ही मला जे अन्न देत आहात ते तुम्ही हुकुमशाही प्रवृत्तीनं देत आहात, त्यात पुण्य नाही, त्यात प्रेम नाही, त्यात दया नाही, त्यामध्ये एक प्रकारचा अहंकार आहे, त्यामध्ये एक प्रकारचं दाक्षिण्य आहे। परंतु हा लोहार कितीही भिकारी जरी असला, चांडाळ जरी असला, तरी देखील हा मला जी भाकरी देतोय ती भाकरी प्रेमानं, दयेनं, काळजीनं अशी भरलेली आहे। आणि मग त्या धर्मगुरूंनी दोन भाकऱ्या दोन हातांमध्ये घेतल्या आणि दोन्ही भाकऱ्या अशा पिळण्याचा प्रयत्न केला
तर एका भाकरीतनं रक्त बाहेर पडलं आणि दुसऱ्या भाकरीतनं दूध बाहेर पडलं असं म्हणतात. आणि ज्या भाकरीतनं रक्त बाहेर पडलं ती भाकरी ज्या हुकुमशहाकडनं आली होती, तो हुकुमशहा हा अगदी पूर्वी यौवनांच्या ज्या पद्धतीने आपल्यावर अन्याय अत्याचार झाले, आपल्या पुरुषांवर, महिलांवर, शेतकऱ्यांवर, त्या पद्धतीचे अन्याय अत्याचार तो करत असे. तो वाजवी असं काही करत नसे, अवाजवी कर लादत असे, अतोनात छळ जनतेचा करत असे. त्यामुळे त्याच्याकडच्या भाकरीतनं रक्त बाहेर पडलं असं म्हणतात. आणि ज्याच्या लोहाराकडनं ही भाकरी घेतली होती त्यातनं प्रेमपूर्वक, अमृतपूर्वक असं दूध बाहेर पडलं असं म्हणतात. मला काही वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही. जो विषय मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करतोय तो म्हणजे शीख धर्माचे संस्थापक असणारे, आद्य शीख धर्मगुरू असणारे, थोर समाजसुधारक असणारे, आध्यात्मिक गुरु असणारे, थोर कवी असणारे, शीख धर्माचे संस्थापक, पहिले गुरु असणारे श्री गुरु नानकजी. आणि त्यांच्या जीवनावर, विचारांवर, कार्यावर चरित्र चिंतन करण्यासाठी आपण सारेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. मला काही वेळापूर्वी असं सांगण्यात आलं की अगदी 15 तारखेला जेव्हा त्यांची जयंती होती तेव्हाच हा विषय ठेवण्याचा आपण घाट घातला होता, परंतु आज 18 तारीख आहे. आणि मग मॅडमने देखील माझ्या निदर्शनास आणलं. मी त्यांना म्हटलं की आपलं 15 बोलणं झालं होतं पण शेवट आपला 18 तारीख असाच ठरला होता. तर ते म्हणाले की हो, अगदी तसं झालं होतं, माझ्याकडनं ती 15 तारीख लिहिली गेली आणि अनावधानानं ते झालं. परंतु त्या दिवशी मला वाटतं कोटी भास्कर सरांनी जो काही सगळा हा भाग सांभाळून दिला त्याबद्दल मी निश्चितच त्यांचा आभारी आहे. त्यामुळे आज ठरल्या वेळेला आपण या ठिकाणी त्यावर चरित्र चिंतन करत आहोत. गुरु नानकांचा जन्म 1469 साली झाला. मग अगदी साधारण ज्ञानेश्वरांच्या नंतरचा काळ आणि शिवछत्रपती तुकाराम रामदास यांच्या, नामदेव यांच्या आधीचा काळ, मधला काळ त्यांचा जन्म होतोय. आणि 1539 त्या साली त्यांचा मृत्यू झाला किंवा महापरिनिर्वाण झालं असं म्हणायला हरकत नाही. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं ते एक थोर आध्यात्मिक गुरु होते, थोर कवी होते, शीख धर्माचे संस्थापक होते. आणि जवळपास त्यांचे जे काही महत्वाचे 10 गुरु आहेत, म्हणजे हिंदू धर्मामध्ये 9 अवतार मानले जातात, तसे शीख धर्मामध्ये 10 धर्मगुरू मानले जातात, जे त्यांचे प्रमुख असे आहेत, ज्यांनी त्या धर्माला चेतना देण्याचं काम केलं आणि पुनरुज्जीवन करण्याचं काम केलं. त्यामध्ये सगळ्यात पहिले आद्य संस्थापक श्री गुरु नानकजी. त्यांचा जन्म पाकिस्तान, तो काळ पाकिस्तान आणि भारत अगदी असा वेगळा झालेला नव्हता, परंतु आजच्या दृष्टीने बघितलं तर पाकिस्तानमधला साधारण पंजाब, लाहोर हा जो भाग आहे तिथे त्यांचा जन्म झाला. आणि दिल्ली सल्तनत त्या काळी त्या ठिकाणी कार्यकारी होतं. त्यामुळे त्या दिल्ली सल्तनतमध्ये त्यांचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. पंजाबी लोकांमध्ये, पंजाबमध्ये खत्री हा एक फार महत्वाचा भाग आहे. अशा खत्री पंजाबी कुटुंबामध्ये गुरु नानकांचा जन्म झाला. गुरु नानकांचे जे वडील होते हे स्वतः त्यांना मेहता कालू असं म्हटलं जायचं. आणि त्या काळामध्ये सावकार किंवा पटवारी वगैरे हा जो काही प्रघात होता त्या पद्धतीनं त्यांचा काही व्यवसाय देखील होता आणि ते स्वतः पटवारी म्हणून काम देखील करत असत. आणि माता तृप्ता या गुरु नानक यांच्या आई होत्या. आणि गुरु नानकांना एक मोठी बहीण होती जिचं नाव नानकी होतं. त्यामुळे हे स्वतः गुरु नानक होते, नानक, आणि त्यांच्या बहिणीचं नाव नानकी होतं. आपण विवेकानंदांच्या जीवनामध्ये अनेकदा बघितलंय की विवेकानंदांच्या जीवनामध्ये विवेकानंद जसे मोठे होत गेले त्यापूर्वी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. आणि अनेक त्यांच्या जीवनामध्ये सुंदर अशा कथा आपल्याला माहिती आहेत, त्यांच्या उदार मतवादाच्या किंवा त्यांच्यामध्ये दया, प्रेम, क्षमा, करुणा हे कसं वसलेलं होतं. तशाच कथा अगदी आपण गौतम बुद्धांच्या जीवनामध्येही बघतो, रामकृष्ण यांच्या जीवनामध्येही बघतो. तशाच काही कथा या साधारणपणे आपण ज्यांच्यावर या ठिकाणी चरित्र चिंतन करत आहोत अशा गुरु नानक यांच्या जीवनामध्ये देखील आपल्याला आढळतात. त्यांच्या वडिलांनी वयाच्या 5व्या वर्षी त्या काळच्या प्रघातानुसार त्यांना शाळेमध्ये घातलं. आणि शाळेमध्ये त्यांचं नाव दाखल करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी अगदी ती पंजाब या भागातली पंजाबी भाषेची जी काही वर्णमाला होती त्या वर्णमालेतलं पहिलं अक्षर, आपल्याकडे जसं अ आहे किंवा इंग्रजीमध्ये ए आहे तसं त्याचं जे काही पहिलं अक्षर होतं ते अक्षर हे परमेश्वराशी सानिध्य साधणारं कसं आहे
आणि त्याचा गणितीय काय संबंध आहे, तत्वज्ञानाशी काय संबंध आहे, हे सगळं त्यांनी वयाच्या 7व्या वर्षी त्यांच्या शिक्षकांना पटवून दिलं होतं. म्हणजे साधारण आपली भाषा बोलता येत नाही, फारशी समजत नाही, फारसं उमजत नाही, अशा वयामध्ये आपल्या वर्णमालेतलं पहिलं अक्षर हे साधारण परमेश्वराशी सानिध्य साधणारं कसं आहे आणि तो परमेश्वर हा एकमेव अद्वितीय कसा आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी जनी विजनी आसनी शयनी ध्यानी मनी स्वप्नी सगळीकडे तोच जर परमेश्वर आहे आणि त्याचं नाव अल्लाह असेल, राम असेल, कृष्ण असेल, येशू ख्रिस्त पैगंबर असेल, परंतु तो परमेश्वर हा एकच आहे, हे तत्वज्ञान त्यांनी वर्गामध्ये त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला पाहून शिक्षक हे अचंबित होऊन राहिले होते की त्यांना असं वाटलं की एवढ्या 7 वर्षाचा हा मुलगा हे सगळं हे कसं काय करू शकतो. साधारण वयाच्या 5व्या वर्षी म्हणजे 7 वर्षाच्या 2 वर्ष आधी पण त्यांना दैवी विषयांमध्ये रुची आहे याचे त्यांनी काही दृष्टांत, काही दाखले आपल्या वर्गमित्रांना आणि शिक्षकांसमोर सादर केले होते. याचा अर्थ अगदी लहानपणीच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि पुढे मग तो कुणीतरी मोठा होतो तसं असतं. अचानकपणे हे मोठेपण प्राप्त होत नाही. अगदी पैगंबरांचं तसंच झालं, नानकांचं, बुद्धांचंही तसंच झालं. बुद्धांच्या जीवनामध्ये असं आहे की बुद्धांचा जेव्हा जन्म झाला आणि काही दिवसांनी एक ज्योतिषी तत्ववेत्ता त्या ठिकाणी त्यांना भेटायला आला आणि तो म्हणाला की काही वर्षांनी मी नसेल, परंतु एकतर हा गौतम बुद्ध नावाचा माणूस, त्याचं सिद्धार्थ नाव होतं, सिद्धार्थ नावाचा माणूस पुढे चालून एकतर हा उत्तम असा राज्य करेल, राजा होईल, किंवा या सगळं जे काही चाललेलं आहे त्याच्या जीवनामध्ये त्या सगळ्यांचा त्याग करून तो संन्यस्त होऊन जगाचा संसार करण्यासाठी निघून जाईल. तर शेवटी बुद्धांच्या बाबतीतही तसंच घडलं आणि नानकांच्या बाबतीतही साधारण असे संकेत अगदी बालपणापासून दिसत होते. एकदा असं झालं की वडिलांनी त्यांना काही पैसे दिले. 7-8 वर्षांचे ते गुरु नानक होते आणि वडिलांनी पैसे दिले आणि सांगितलं की तू या पैशांनी काहीतरी एक चांगला असा सौदा कर. सच्चा सौदा हा जो शब्द आहे पंजाबी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये, पंजाबमध्ये वापरला जातो, तर तू एक सच्चा सौदा तू या ठिकाणी करून दे. आणि मग वडिलांनी दिलेले थोडेफार जे काही पैसे, नाणी वगैरे काही रुपये होते ते घेऊन नानक निघून गेले आणि संध्याकाळी ते परत आले. वडिलांनी विचारलं की तू याचं काय केलंस, मला सांग, कारण तुला व्यापार करायला मी पाठवतो. त्यावेळेस ते म्हणाले की एक वृद्ध स्त्री होती, त्या स्त्रीला अन्नाची गरज होती, ती अन्नाची भुकेली होती, म्हणून तिला मदत म्हणून मी त्या पैशांचं काही अन्न विकत घेतलं आणि हे दिलं. वडिलांनी विचारलं ठीक आहे, पण याच्यातनं सौदा काय झाला, शेवटी तू दिलंस तिला काहीतरी, त्याच्यात तिने तुला काय दिलं किंवा तू तिच्याकडनं काय मिळवलं. त्यावेळेस नानक म्हणाले मी तिला थोडं थोडकं दिलं, पण तिने मला आयुष्यभर पुरेल अशी पुण्याई दिली, तिने मला आयुष्यभर पुरेल असे आशीर्वाद दिले आणि वर परमेश्वर सुद्धा हे सगळं बघतोय. त्यामुळे मी जे चांगलं कर्म केलं त्या चांगल्या कर्माचं विशेषतः फळ मला मिळेलच, ते आज मिळेल किंवा उद्या मिळेल. त्यामुळे तुम्ही जो सौदा वगैरे हे म्हणताय याच्या पलीकडे असं मी काहीतरी करून आलो, मी त्या व्यक्तीची दुआ घेऊन आलो आणि दुआंमध्ये मला निश्चितपणे ती कधीतरी आठवण करेल आणि त्याचा मला साक्षात्कार होईल हे मी सांगू शकतो. एका बाजूला वडिलांना अभिमानही वाटला, परंतु दुसऱ्या बाजूला वडिलांना चिंताही वाटली की शेवटी असा जर हा सच्चा सौदा करत राहिला तर या जीवन कसं जगेल. की धर्म एका बाजूला, तत्वज्ञान एका बाजूला आहे, परंतु ज्या माणसाच्या पोटामध्ये अन्नाची भूक भागलेली असते त्याच्या रिकाम्या पोटातून तत्वज्ञान बाहेर येत नाही. ज्याचं पोट भरलेलं आहे त्याच्याकडनंच ते तत्वज्ञान येऊ शकतं. असं काहीतरी जर याने केलं, हा लौकिक अर्थाने, रूढ अर्थाने काही करू शकला तर मला बरं वाटेल, असं वडिलांचं एक शेवटी व्यवहार उपयोगी असं दुसरं मनही सांगत होतं. असेच एकदा त्यानंतरही वडिलांनी कधीतरी पैसे दिल्याची कथा आहे, ज्यामध्ये गुरु नानक गेले आणि तिथल्या साधूंना ते पैसे वाटून आले असं म्हणतात. आणि मग हे सगळं चालू असताना आता हा आपल्यामध्ये फारसा रमणार नाही. जसं विवेकानंदांचं झालं, रामदासांचं झालं, तुकारामांचं झालं, की ही माणसं घरात होती परंतु घरात राहून ते जगाचा विचार करत होते. म्हणून विवेकानंद जे म्हणाले होते की प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये असणारा परमेश्वर, त्याची मला त्यांना जाणीव करून देण्याचं एकमेव उद्दिष्ट माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत माझं आहे. रामदासांना कोणीतरी विचारलं, रामदास सहजगत्या उद्गारले, मी चिंता विश्वाची करतोय. तुकारामांना कोणीतरी विचारलं तेव्हा ते म्हणाले की जगाचं काय कसं होईल याची मला नेहमी चिंता राहते. तर गुरु नानकांचं, गौतम बुद्धांचं देखील तसंच होतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु हे सगळं चाललेलं असताना काही वर्षांनी त्यांची जी नानकी नावाची बहीण होती, त्या नानकी नावाच्या बहिणीचा विवाह झाला. त्याच्यानंतर त्यांचे जे पती होते तर त्या पतींनी, प्रेम त्यांचं नाव होतं, प्रेमदास,
त्या पतींनी ते ज्या शिख सल्तनतमध्ये, दिल्लीच्या सल्तनतमध्ये काम करत होते, त्या ठिकाणी ते मुलकी त्यांचा उद्योग जो सल्तनतचा होता त्यामध्ये ते एका चांगल्या पदावर कार्यरत होते. त्यांनीच गुरु नानकांना तिथे नेलं आणि तिथे नोकरी लावून दिली. पण शेवटी गुरु नानकाच्या घरच्यांना आनंद झाला. त्यांना असं वाटलं की शेवटी आता आपली जी इच्छा होती लौकिक अर्थाने काही 4 रुपये मिळवावे, कुटुंबाला मदत करावी आणि आपलं जीवन उत्तमरित्या घडवावं, त्याची सुरुवात झाली. परंतु तिथे देखील असं म्हणतात, असे काही दाखले आहेत की तिथे देखील त्यांना मिळणारा पैसा किंवा त्यांना जो निधी मिळत होता तो अनेकदा ते साधूंना, गरिबांना वाटून देत असत. आणि त्या संदर्भात जेव्हा चौकशी झाली, परंतु आपलं काम ते अत्यंत उत्तमरित्या करत असत. म्हणजे स्वतःचा पैसा लोकांना वाटून द्यायचं. जसं आपल्या सोलापूर भागामध्ये दामाजी पंत होते, त्यांनी अगदी तुकारामांच्या किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये दुष्काळ पडल्यानंतर आपलं जे सगळं काही पैसा अडका होता ते सगळं खुलं केलं होतं, तिजोरी, आणि अन्नधान्य वगैरे त्यांना वाटून दिलं होतं. तुकारामांनीही तसं केलं होतं असं म्हणतात. तसंच नानकांनी देखील केलं होतं. परंतु कामामध्ये ते अत्यंत चोख होते आणि सतत परमेश्वराचा विचार त्यांच्या मनामध्ये राहत असे. आणि मग काही वर्षांनंतर त्यांचं सुलखनी नावाची एक महिला होती, एक मुलगी होती, तिच्याशी विवाह झाला. त्यानंतर त्यांना तिच्यापासनं 2 अपत्य प्राप्त झाले. त्याचं नाव, एकाचं नाव श्रीचंद होतं आणि दुसऱ्याचं नाव लक्ष्मीचंद होतं, की लक्ष्मीचं हे रूप आहे हा विचार करून लक्ष्मीचंद. आणि श्रींचा हा एक आपल्याला फळ प्रसाद मिळालेला आहे, नैवेद्य आहे असं समजून त्यांनी तो आपल्या स्वतःच्या जीवनासाठी त्यांनी तो स्वीकारला. म्हणजे साधारण 1469 पासून 30-31 वर्ष, म्हणजे 1500 सालपर्यंत, आजपासून 550 वर्ष मागेपर्यंत साधारण 31 वर्ष गुरु नानक हे सुलतानपुरातच राहिले असं म्हणतात. त्याच्यानंतरचा पुढचा जो कार्यकाळ आहे तो साधारण कर्तारपूर या भागामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घालवला. आणि तिथे असताना नाथ योगी, म्हणजे नाथांचा जो सगळा काही संप्रदाय आहे, नाथ योगी किंवा जे काही सुफी केंद्र होतं, तर त्या संदर्भामध्ये हिंदूंशी, मुस्लिमांशी भेटणं, चर्चा करणं, वार्तालाप करणं, परमेश्वराविषयीचा एक प्रकार जिव्हाळ्याचा जो विषय होता तो विषय, त्या विषयावर प्रकाश टाकणं, असं त्यांचं साधारणपणे कार्य चालत असे. आणि मग हे सगळं चाललेलं असताना मला इथे पुन्हा मी उल्लेख करतोय की अगदी आपले शंकराचार्य होते, आपल्या धर्मामध्ये रामदास होते, विवेकानंद होते किंवा नवनाथ होते, या सगळ्यांनी ज्या पद्धतीने परिभ्रमण केलं त्यांच्या राज्याचा, त्यांच्या देशाचा, काही प्रमाणात जगाचा जो काही त्यांनी प्रवास केला त्यांच्या जीवनात, ते त्यांना भाग्य लाभलं. तसंच नानकांच्या जीवनातही त्यांना खूप मोठं भाग्य लागलं, जेणेकरून त्यांनी बराच प्रवास केला. असं म्हणतात की नानक साधारण 9 खंडांमध्ये, वेगवेगळ्या खंडांमध्ये नानक फिरले. त्या ठिकाणी हिंदूंच्या पवित्र अशा धर्मस्थानांना त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर मुस्लिमांच्या पवित्र धर्मस्थानांना त्यांनी भेटी दिल्या. सुफी संतांशी त्यांनी सलगी केली आणि अगदी तिबेट असेल, दक्षिण आशिया असेल, अरेबिया असेल, मक्का असेल, अशा अनेक ठिकाणी ते फिरले. असं म्हणतात की 30 वर्षांसाठी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा कसलाही संपर्क एकमेकांशी नव्हता. साधारणपणे लग्न झाल्यानंतर, मुलांचा जन्म झाल्यानंतर ते जे निघून गेले, जसं गौतम बुद्ध निघून गेले, अगदी नानक देखील तसंच निघून गेले. आणि पुढे असं म्हणतात की हिंदू धर्माच्या काही गोष्टींपासून प्रेरणा घेऊन, परंतु काही नव्या गोष्टी एक प्रकारे त्यामध्ये मिश्रित करून एका नव्या धर्माची, एका नवी संस्थापना त्यांनी केली, ज्याला शीख धर्म म्हटलं जातं. आता गुरु नानकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जी काही नव्यानं पुस्तकं लिहिली गेली त्यामध्ये असे साधारण उल्लेख केले गेले, 3 प्रकारच्या उपपत्त्या मांडलेल्या आहेत, म्हणजे सिद्धांत त्यांनी मांडलेले. त्यातला पहिला सिद्धांत असा होता की नानकांची शिकवण आणि शीख पंथ हे सगळं प्रभूचं आविष्करण आहे. पण प्रभूची ती इच्छा होती आणि प्रभूंनी, परमेश्वराने, नियंत्याने हे सगळं गुरु नानकांच्या माध्यमातून निर्माण केलं. गुरु नानक त्याचे वाहक बनले आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी निर्मिती झाली. परंतु ही काही धर्माची गोष्ट होती. समाज सुधारणा करण्यासाठी सामाजिक चळवळ म्हणून, सामाजिक विद्रोहाची चळवळ म्हणून शीख धर्माचा उगम झाला असं काहीही नाही, असं ही उपपत्ती सांगते. किंवा हिंदू आणि मुस्लिमांची आपल्याला एकता करायची आहे म्हणून या धर्माचा उदय झाला असंही नाही. परमेश्वराची इच्छा होती आणि त्या दृष्टीनं हे सगळं घडलं, अशी एक उपपत्ती आहे.
दुसरी उपपत्ती, दुसरा सिद्धांत असा आहे की नानक हे गुरु होते. नानक हे केवळ प्रेषित नव्हते. म्हणजे परमेश्वरानं काहीतरी निर्माण करायचं होतं आणि त्याचा वाहक किंवा प्रेषित बनण्याचं काम त्यांनी नानकांना दिलं असं नाही, असं दुसरी एक वेगळीच उपपत्ती सांगते. ते गुरु होते आणि त्यांनी गुरूंचं कार्य योग्य पद्धतीनं केलं. तिसरी एक उपपत्ती म्हणजे नानक हे स्वतः देवाचा अवतारच होते. म्हणजे जसं आपल्याकडे बुद्धांना मानलं जातं, आपल्याकडे अगदी शंकराचार्यांनाही मानलं जातं, तसा हा परमेश्वराचा एक अवतारच होता. अशा पद्धतीची ही एक उपपत्ती आहे. तर हे सगळं बाजूला ठेवलं तरी हे एक ईश्वरी कार्य होतं. ते कार्य करण्यासाठीच नानकांचा जन्म झाला होता. जसा ज्ञानेश्वरांचा झाला होता, जसा रामदासांचा झाला होता, तसा नानकांचाही झाला होता. आणि त्यांचं काम पूर्ण करून 70-75 वर्ष जसं गौतम बुद्ध आपल्यातनं निघून गेले, तसे नानक देखील आपल्यातनं निघून गेले. आणि पुढे त्यांनी ती जी जबाबदारी दिली, ती जी त्यांचे दुसरे गुरु ज्याला म्हटलं जातं, गुरु अंगद यांना त्यांनी ही सगळी जबाबदारी दिली आणि सांगितलं की आता मी जे काही काम केलेलं आहे ते काम पुढे नेण्याची जबाबदारी तुझ्याकडे आहे. आपल्याकडे अत्यंत गुरुची परंपरा मोठी आहे, ज्यामध्ये रामकृष्ण विवेकानंद हे तर अगदी काळामध्ये घडलेलं, अशा काळात घडलेलं आहे, परंतु निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर ही एक परंपरा आपण बघू शकतो. किंवा द्रोणाचार्य आणि अर्जुन आणखी एक परंपरा आहे. किंवा चैतन्य बाबाजी आणि तुकाराम ही एक महाराष्ट्रात परंपरा आहे. तशीच परंपरा ही गुरु नानकांनी देखील चालवली. आणि मग अगदी गुरु अंगद असतील किंवा गोविंद सिंगजी असतील, असे सगळे 10 त्यांचे धर्मगुरू आहे. या धर्माला उत्तेजन देण्याचं, चेतना देण्याचं, पुनरुत्थान करण्याचं, यशस्वी कार्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गुरु ग्रंथ साहिब हा जो ग्रंथ नानकांनी लिहिला, साधारण 974 पेक्षा जास्त, त्याला हिम्स असं म्हणतात इंग्रजीमध्ये, वेगळी त्यामध्ये त्या ठिकाणी वचन आहेत, त्या ठिकाणी ओव्या आहेत, त्या ठिकाणी परमेश्वराला अर्पण केलेली कवनं आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि कलयुगामध्ये तुम्हाला जर तरुण जायचं असेल आणि त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये एक प्रकाश निर्माण करायचा असेल तर तुम्ही भगवद्गीता, त्यानंतर कुराण, त्यानंतर बायबल, धम्मपद या सगळ्या किंवा पुराण, उपनिषद या सगळ्या धर्मग्रंथांबरोबरच गुरुग्रंथ साहिबचं सुद्धा चिंतन मंथन करायला हवं, असा एक भाव शीख धर्माच्या अनेक विद्वानांनी, अनेक पंडितांनी व्यक्त केलेला आहे. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग कुठला असेल तर आपण 33 कोटी देव मानतो. म्हणजे गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये एकेश्वरवाद सुद्धा मानला जातो, अनेकेश्वरवाद सुद्धा मानला जातो. तर तुम्ही पाहिलं तर हिंदू धर्म इतका उदार धर्म नाही असं म्हटलं जातं, परंतु हिंदू इतके अनुदार लोक नाहीत असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या धर्माचं आपण चिंतन करतो, त्याची महती सांगतोय, सगळं करत असताना काही वेळा आपण टोकाचे अनुदार होत जातो आणि आपल्या धर्मातल्या लोकांनाच मदत करण्याऐवजी आपण पाडापाडी करण्याचा प्रयत्न करतो. असा आपल्यावर अनेक आपल्या पूर्वजांनी, पूर्वसुरींनी आरोप केलेला आहे. त्यातला काही भाग आज देखील आपण अनुभवतो आहोत. पण हे जरी असलं तरी पण आपल्याकडे एकेश्वरवाद आहे, अनेकेश्वरवाद आहे. आपल्याकडे आस्तिक आहेत, आपल्याकडे नास्तिक आहेत. हजारो लाखो देव आहेत असं मानणारे लोक आहेत, परंतु एकच देव आहे असं मानणारे देखील आपल्याकडे लोक आहेत. गुरु नानकांनी नेमकं हेच केलं. त्यांचं असं म्हणणं होतं की एव्हरीवन इन द वर्ल्ड इज इक्वल, की जगातले जे सगळे लोक आहेत ते सगळे लोक काहीतरी घेऊन आलेले आहेत. जगामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्या कमतरतेची जी उणीव आहे ती उणीव पूर्ण करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून आपला जन्म झालेला आहे. आणि प्रत्येकामध्ये अद्वितीय स्वरूपाचं असं काहीतरी आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा समान आहे. आणि विशेषतः त्या काळामध्ये स्त्री आणि पुरुष ही समानता अधोरेखित झालेली नव्हती. अनेक ठिकाणी स्त्रियांना दुजाभाव केला जात असे, कमी महत्त्व दिलं जात असे. परंतु सगळेजण समान आहेत. ते सगळ्या धर्माचे, पंथाचे, जातीचे लोक, गरीब श्रीमंत कोणीही असेल, रंजलेले असतील, गांजलेले असतील, उपाशी असतील, शोषित असतील, पीडित असतील, कष्टित असतील, हे सगळेजण समान आहेत आणि आपल्यामध्ये समता निर्माण झाली पाहिजे. हा गुरु नानकांचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश होता. ते सांगताना त्यांनी स्त्री पुरुष समानतेचं देखील महत्त्व सांगितलेलं आहे की परमेश्वरानं स्त्री आणि पुरुष यामध्ये कसलाही भेद केलेला नाही. जगाची रचना पुढे चालू राहावी आणि जगाची संरचना पुढे वाहत राहावी म्हणून परमेश्वरानं फक्त स्त्री आणि पुरुष असा प्रपंच केलेला आहे. मूल अर्थाने आत्मा या दृष्टीनं किंवा एक
पावित्र्य या दृष्टीनं स्त्री आणि पुरुष यामध्ये कुठलाही भेद नाही, हाच भाग गुरु नानकांच्या तत्वज्ञानात देखील आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की सगळेजण समान आहे. बुद्धांनी, पैगंबरांनी किंवा आपल्या संतांनी जे तत्वज्ञान दिलं, परमेश्वरानं जे तत्वज्ञान दिलं की आपण सारे एक आहोत, आपण सारे समान आहोत, कोणीही उच्च नीच नाही, असं एक तत्वज्ञान त्यांनी दिलं. दुसरं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठेही जा, मी मागे मगाशी म्हटलं तसं जळी स्थळी काष्टी पाषाणी जनी विजनी आसनी शयनी ध्यानी मनी स्वप्नी, सगळीकडे एकच परमेश्वर आहे. त्याला तुम्ही वेगवेगळ्या नावांनी हाक मार. आता या तांब्यामध्ये पाणी आहे, मी मराठीमध्ये त्याला पाणी म्हणेल, कुणी संस्कृत प्रचूर असेल तर तो त्याला जल म्हणेल, कुणी हिंदी भाषिक असेल तर तो त्याला पाणी म्हणेल, एखादा इंग्रजाळलेला माणूस असेल तर तो त्याला वॉटर म्हणेल. परंतु त्याची चव, त्याचं काम, त्याचं रूप, त्याचा रंग, रंग तर नाही, चव, चवही नाही, आकारही नाही असं म्हणतात, परंतु जे काही आहे ते रसायन त्यामध्ये ते एकच आहे. तुम्ही आम्ही सोय म्हणून भाषावार त्याची रचना वेगवेगळी व्हावी समजावं म्हणून त्याची आखणी केलेली आहे, बांधणी केलेली आहे. परंतु ते पाणी जसं एकच आहे तसाच परमेश्वर सुद्धा एकच आहे, हे गुरु नानकांचं तत्वज्ञान. तुम्ही आम्ही सोय म्हणून कुणी त्याला एक नाव दिलं, एक अल्लाह हे नाव दिलं, कुणी त्याला प्रभू हे नाव दिलं, कुणी येशू हे नाव दिलं, परंतु आपला परमेश्वर हा एकच आहे, सगळीकडे तोच आहे, तोच नियंता आहे, तोच करता आहे, तोच धरता आहे, तोच करविता आहे. ते जे गाणं आहे की तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता, की आम्ही तुझी लेकरं आहोत, आम्ही तुला पूर्णपणे शरण झालेलो आहोत आणि तूच आमचा नियंता आहेस, तू जे काही ठरवशील, जे काही करशील, आता तेच आमचं होणार आहे आणि तू एकमेव अद्वितीय आहेस. तत्वमसी त्वमेव केवलम प्रत्यक्ष, ते जे काही सगळं आपलं सांगितलेलं आहे गणपती अथर्व शीर्षामध्ये, तर ते सगळं तूच तो आहेस आणि तुझ्याशिवाय कोणीही नाही. एक सुप्रसिद्ध असं सुफी गाणं आहे, त्याच्यामध्ये फायाकुन 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 असं ते एका चित्रपटातलं गाणं आहे आणि त्याचा आशय साधारण असा आहे की तूच तो आहेस, तुझ्यापूर्वी काहीच नव्हतं आणि तुझ्या नंतरही काहीच नसणार आहेस, तूच एकमेव सत्य आहेस आणि या जगाचा निर्माता आणि अंत करणारा तूच आहेस, तुझ्याशिवाय या जगाला पर्याय नाहीये. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण तुझे आश्रित आहोत, आम्ही सगळेजण, तू आमचा पालन करता आहेस, आम्ही तुझे लेकर आहोत, या भावानं आपण काम केलं पाहिजे. हा गुरु ग्रंथ साहिब मधला मूळ अर्थाने आलेला दुसरा महत्वाचा विचार. तिसरा महत्वाचा विचार ते असं सांगतात की सत्याचं आचरण हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही शिखाला भेटा, शीख धर्मीयाला भेटा, तो तुम्हाला या तत्वांसोबत सत्याच्या आचरणाबद्दल सांगतो. जे प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्याला सांगितलं, ज्या हिंदू धर्माचं मूलभूत तत्वांमधलं एक आहे, जे पैगंबरांनीही सांगितलं, जे बुद्धांनी महावीरांनीही सांगितलं, तेच तत्व गुरु नानक वेगळ्या पद्धतीनं सांगतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की सत्याचं आचरण, परंतु सत्याचं आचरण करताना तुम्हाला अनेक वेगवेगळ्या मार्गांवरून जायला लागेल. तो मार्ग फुलांचा मार्ग नाही, तो मार्ग काटेरी मार्ग आहे, तिथे अनेक डंख आहेत आणि आपणही मला वाटतं आपल्या जीवनात हे अनुभवू शकतो. कुणीतरी असं म्हटलं की जो माणूस सत्य बोलतो त्या माणसा इतका द्वेष जगात कोणाचाच केला जात नाही. तुम्ही सत्य बोलून बघा, तुम्ही द्वेषास पात्र ठरा. तुम्ही खोटं बोला, गोड गोड बोला, गोड गुलाबी बोला, गुडी गुडी बोला, वा काय छान, काय सुंदर, कसंही होऊ द्या, भाजी कशीही होऊ द्या, सुंदर झाली, आजपर्यंत भाजी खाल्ली, ती करणारी बाई किंवा माणूस सुद्धा आपल्याला येऊन म्हणणार नाही, अरे नाही काय खोटं बोलतो, चांगली नाही झाली बाई, कुणीही म्हणणार. सगळ्यांना गोड गोड बोलणं आवडतं आणि सगळ्यांना ते प्रियच असतं. आजपर्यंत असं म्हणून तिळगुळ घ्या, आमच्या तिथे एक काका होते, तिळगुळ घ्या, म्हटलं आता काय करू, गोड बोलू का, अजिबात नाही, परखड बोला, सत्य बोल. म्हटलं अहो दुसरं तिळगुळ आयुष्यात मला मिळणार नाही सत्य बोलून, कारण असं चालणारच. परंतु तरी देखील बुद्ध, महावीर किंवा श्रीराम किंवा हे सगळे जे संत महंत महापुरुष आहेत किंवा परमेश्वर आपला आहे, ह्या सगळ्यांनी आपल्याला हे सांगितलंय की सत्याचं आचरण करा, हा मार्ग लांब न जाईल, हा मार्ग उशिरा तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नेईल, परंतु एकदा तुम्ही तो मार्ग अवलंबला की तुम्हाला त्याची फळं आयुष्यभर मिळतील, लोकांचा तुमच्यावरती विश्वास राहील वगैरे वगैरे. हरिश्चंद्र असेल, युधिष्ठिर असेल, आपल्याकडे अनेक महंत होऊन गेले की जे फक्त सत्याचाच मार्ग अवलंबत असत, तर ते नानकांनी तेच सांगितलं. त्यांनी आणखी एक तत्व सांगितलं ज्याचा आपण मागे कधीतरी जिकर केला होता,
परंतु पुन्हा आता ओघाने येतंय म्हणून की खरा शिकतो जो राग, लोभ, वासना, अहंकार आणि एक प्रकारची जी अटॅचमेंट असते किंवा आपण एकदम असं चिकटून बसलेला असतो गोष्टींना, या सगळ्यांचा जो त्याग करेल तोच खऱ्या अर्थाने खरा शिखा असेल. मी मागे कधीतरी याचा उल्लेख केला होता, आज पुन्हा करतो की भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातामध्ये बासरी दिली आणि आपल्याला सांगितलं की हे बघ, ही बासरी तुला देतोय, या बासरीला 6 छिद्र आहेत, या 6 छिद्रांमधून तू काय कर, जीवनाच्या संगीताचे सुंदर असे 6 सूर निर्माण कर, जेणेकरून तुझं जीवन चांगलं होईल, तुझ्या घरच्यांचं जीवन चांगलं होईल, मित्रांचं, आप्तेष्टांचं, परिवाराचं, मित्रजनांचं आणि पर्यायानं समाजाचं, जगाचं त्या दृष्टीने जीवन चांगलं होईल. आणि म्हणून तू जीवनाच्या संगीताचे, प्रेमाचे, दयेचे 6 सूर निर्माण कर, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि ते जर संगीत निर्माण झालं तर तुझं जीवन उत्तम जीवन होईल, संतांसारखं जीवन होईल. आपण ते ऐकलंच नाही. आपण काय केलं, ते 6 छिद्रांमधून षड्रिपूंचे 6 अवतारच प्रगट करत गेले. एका बाजूला राग, दुसऱ्या बाजूला लोभ, तिसऱ्या बाजूला मद, मत्सर, अहंकार आणि एक प्रकारचं गोष्टींना चिकटून राहणं, हे जे काही आहे ते आपण निर्माण करत गेलो. म्हणून आपलं जीवन हे संगीताच्या सुरांसारखं लय ताल असलेलं असं सुंदर असं जीवन कदाचित होऊ शकलं नाही, कारण त्याला आपण स्वतः आपल्या व्यक्तिगत तो दोष आहे. याला लागूनच आणखी एक असा एक दृष्टांत दिला जातो की गौतम बुद्धांना कोणीतरी विचारलं की तुम्ही इतकी वर्ष तपश्चर्या केलं, ध्यान केलं, साक्षात्कारासाठी प्रयत्न केला, तुम्ही नेमकं काय प्राप्त केलं? त्यावेळेस गौतम बुद्ध म्हणाले, मी काय प्राप्त केलं हे मी सांगू शकणार नाही, परंतु मी काय गमावलं हे सांगू शकेन. म्हणजे काय, तुम्ही काही कमावलंच नाही, तुम्ही गमावलं? हो म्हणे, मी खूप गोष्टी गमावल्या. त्यांना विचारलं काय? ते म्हणाले, राग, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार हे सगळं मी गमावलं. मला काय मिळालं हे माहित नाही, मात्र हे सगळं माझ्याकडनं जे होतं ते या निर्मात्याने किंवा जो काही निसर्ग आहे त्यांनी सगळं काढून घेतलं आणि मी आता एक चांगला पुरुष होण्याच्या मार्गावर आहे, असं गौतम बुद्ध म्हणाले. की शेवटी ते तसंच आहे की शिखांनी काय केलं पाहिजे हे सांगताना गुरु नानक म्हणतात, हे बघा, हे काही वेगळं माणसं आहे असं नाही. सगळ्या धर्मांमध्ये मूलभूत जी काही तत्व आहेत ती हीच तत्व आहे. किंवा तुम्ही सत्याचं आचरण करा, शक्यतो तुम्ही लोकांना दुखावू नका, तुम्ही लोकांवर प्रेम करा, स्वार्थ प्रेरित आत्मकेंद्रित राहू नका आणि तुम्हाला जे काही हवंय ते तुम्ही स्वतःसोबत इतरांना सुद्धा वाटा, फक्त घेऊ नका, देण्याचा विचार वगैरे, हे सगळं जे सांगितलं तेच नानकांनी देखील सांगितलं. पण मला असं वाटतं की ते जे भगवद्गीतेत आहे, यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, की पुन्हा 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 लोकांना जागं करायला लागतं. झाडाला हलवलं तर खूप सारी फुलं खाली पडतात, तसं लोकांमधलं चांगून पण त्यांच्यातले अमृताचे कण त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी सतत हलवायला लागतं. आणि म्हणून अशा महापुरुषांची गरज पडते. नाहीतर मग श्रीकृष्ण आणि श्रीराम आले होते आणि त्यांनी जे सांगितलं 2, 5, 10,000 वर्षापूर्वी जेव्हा झालं असेल ते तर आपल्या कायम जगाला सतत पुरायला हवं. परंतु सातत्यानं मग नानक आले, मध्ये ज्ञानेश्वर आले, कधी बुद्ध आले, कधी ख्रिस्त आले, कधी पैगंबर आले, हे सगळे येत गेले. त्याचं कारण हे की समाजाला जी झोप आलेली असते ती जाग निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यातलं ओज आणि तेज जाग करून त्यांचं जीवन आणि जग सुंदर व्हायला हवं अशी त्यांची भावना असते. म्हणून हे सगळं घडत जातं. मी मागे याचा जिकर केला होता की आपल्या पूर्ण संस्कृतीमध्येच, धर्म आणि संस्कृतीमध्ये 2 प्रकारची मूल्य असतात. एक म्हणजे शाश्वत मूल्य ज्याला आपण म्हणतो ते असतं आणि दुसरं म्हणजे प्रवाही मूल्य ज्याला आपण म्हणतो ते असतं. शाश्वत मूल्यमय साधारण काय, तर प्रवाही मूल्यमय साधारण काय, तर ज्या गोष्टी बदलत राहतात, स्थल, काल आणि वेळेनुसार बदलतात. ते जे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये कपडे होते ते छत्रपतींच्या काळात नव्हते, ते पेशव्यांच्या काळात नव्हते आणि ते आज नाही, इथून पुढे नसते. ते कपड्यांची पद्धत बदलली, वेश बदलला, त्यानंतर खानपानाच्या पद्धती होत्या त्या बदलल्या, भाषेमध्येही उच्चारामध्येही परिणाम झाला, त्याच्यामध्येही बदल झाला. हे सगळं बदल आणि हे महाराष्ट्रातच काय, महाराष्ट्र पुणे हा जर भाग घेतला तर पुण्यात एक, थोडं पुढे गेलं सांगली, सातारा वगैरे तिथे दुसरंच, त्यानंतर अगदी निप्पाणी वगैरे या भागात आपण गेलो, बेळगाव, कारवार, तिथे तिसरंच आहे.
खानदेशाचं होतं हे झालं महाराष्ट्राचं. त्यानंतर महाराष्ट्राच्या पुढे भारत येतो. असं सगळं बदलत जातं आणि हे बदलत राहणार. याला आपण प्रवाही मूल्य असं म्हणतो. परंतु शाश्वत मूल्य ही जमिनीशी जशी मुळं घट्ट चिकटून बसलेली असतात, पाण्याशी लाटा चिकटून बसलेल्या असतात, तशाच पद्धतीने शाश्वत मूल्य ही असतात. आणि ती म्हणजे दया, प्रेम, क्षमा, करुणा वगैरे, परोपकार, सौजन्यशीलता, क्षमाशीलता वगैरे ही सगळी मूल्य ही तुम्हाला सगळ्या धर्मांमध्ये दिसतील, सगळ्या जातींमध्ये, पंथांमध्ये दिसतील. म्हणजे तत्वज्ञान म्हणून तरी तुम्हाला ते दिसतील. आता लोक किती त्याचं पालन करतात याबद्दल मतभेद असू शकतात, परंतु तुम्ही असत्य वागलं पाहिजे, तुम्ही विटंबना केली पाहिजे, तुम्ही लोकांना दुखावलं पाहिजे, तुम्ही चोरी केली पाहिजे, हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही, आपल्याला कोणीही सांगणार. तर ती जी शाश्वत मूल्य आहेत ती शाश्वत मूल्यच पुन्हा एकदा षड्रिपुंचे अवतार बाजूला ठेवा, लोकांवर परोपकार करा, लोकांवर दानधर्म करत राहा, हे गुरु नानक सांगत गेले. आणि ही जी शाश्वत मूल्य आहेत ही शाश्वत मूल्य देखील गुरु ग्रंथ साहिब मध्ये आहेत. मध्यंतरी एक साधारण सुंदर कथा माझ्या वाचण्यामध्ये आली. तिचा मागे मी साधारण उल्लेख केला होता, पण आता विषय आहे म्हणून परत एकदा सांगतो की दया आणि क्षमाशीलता हे एक मूळ मूल्य आहे जे सर्व धर्मांमध्ये सांगितलं. एकदा असंच एका झाडाखाली काही आंब्याचं झाड होतं आणि त्याच्या खाली मुलं खेळत होती आणि आंबे तयार झाले नव्हते, होत होते, साधारण कैऱ्या झाडाला लागल्या नव्हत्या आणि काही मुलं खेळत होती. त्यांचा खेळ काय चालला होता, खाली दगड पडलेली होती. एक दगड घ्यायचा, झाडाच्या कैऱ्यांना मारायचा, जो लागेल, जी कैरी खाली पडेल ती घ्यायची आणि मग त्या वाटून घ्यायच्या कैऱ्या, असा त्यांचा उद्योग होता. हे सगळं चाललेलं असताना त्यांना दगड कमी पडली म्हणून ते थोडी दुसरीकडे शोधायला गेले आणि तिथून त्यांना हमसून हमसून रडण्याचा आवाज. आणि मग त्यांनी थोडासा शोध घेतला, थोडासा विचार केला. त्यांना असं लक्षात आलं की झाडाच्या साधारण मागच्या भागामध्ये जिथे त्या खोडाची पूर्ण मुळं संपतात त्याच्याही मागे एक साधू बसलेला आहे आणि तो तिथे ध्यानधारणा तपश्चर्या करतो. आणि म्हणून कुणीतरी सहज साधू महाराजांवर गेला आणि म्हणाला की साधू महाराज, तुम्ही इथे बसलेला होता, आम्हाला माहित नव्हतं. साधू महाराज काहीच बोलले. त्यांनी परत तसाच उल्लेख केला. साधू महाराज तरीही काही बोलले. तो साधू महाराजांना थोडं हलवलं आणि साधू महाराजांच्या डोळ्यातनं पाणी वाहत. तो साधू महाराजांना ते म्हणाले, आम्हाला क्षमा करा, आमचा तसा उद्देश नव्हता, आम्हाला याची कल्पना नव्हती की तुम्ही इथे बसलेले आहात. त्यावेळी साधू महाराज म्हणाले, तुम्ही चुकीचं समजताय, तुम्ही मला दगड मारले आणि म्हणून मी रडतोय असं समजू नका. तो मुलं म्हणाले, नेमकं झालं काय, तुम्हाला तुमचे डोळे अश्रूंनी ओथंबलेले, ओतप्रोत भरलेले आहेत, आता काय कळत नाही. त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही मला दगड मारले याचं मला वाईट वाटत नाही, त्यामुळे रडू येत नाही. तुम्ही मला दगड मारले, तुम्ही त्या आंब्याच्या झाडाला दगड मारले, परंतु त्याने तुम्हाला आंबे दिले, कैऱ्या दिल्या. तुम्ही मला दगड मारले, मात्र मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही, याचं मला वाईट वाटतं. पोरांनो, तुम्ही मला क्षमा करा, तुम्ही माझ्यावर दया करा, असा अर्जाव त्यांनी त्या मुलांजवळ केला. की शेवटी आपल्या जवळ काय आहे, आपण काय समोरच्याला देऊ शकत नाही, हा एक वेगळा विचार. अशीच एक कुठे कथा मी साने गुरुजींचं भारतीय संस्कृती वाचत होतो, त्यामध्ये या कथेचा उल्लेख की त्यामध्ये एक याचक, जसा शिबी राजा होता, तो सगळ्यांना दानधर्म करत असे, कुणी कर्ण असे, तो कर्ण देखील कुणालाही असं विनमुख पाठवत नसे, सगळ्यांना सन्मुख असतो, हातात सत्पात्री दान करूनच पाठवत असतो. तसा एक राजा होता आणि त्या ठिकाणी एक याचक आला आणि याचकाने राजाला काहीतरी मागितलं. तर याचकाने राजाला मागितलं की तुझं जे काही धड आहे त्या धडाचा अर्धा भाग मला आत्ताच्या आत्ता दे. आणि मग शिपायांना बोलवण्यात आलं असं म्हणतात. तर तो अर्धा भाग करण्यात आला, 2 भाग करण्यात आले, धड वेगळं करण्यात आलं आणि तो अर्धा भाग बरोबर त्या राजाचा त्या याचकाला देण्यात आला. आणि मग त्या दुसऱ्या डोळ्यामध्ये असा अर्धा भाग समजा काढला असेल तर हा जो अर्धा भाग उरलेला आहे डाव्या बाजूला, त्या डोळ्यातलं पाणी ओघळत होतं असं म्हणतात. त्यावेळेस त्यांनी विचारलं की बाबा बघ, तू स्वतःला फार मोठा याचक समजत होता, परंतु तुझं जे काही सगळ्यात महत्वाचं शरीर आहे ते मी काढून घेतलं, तुझ्या डोळ्यातलं लगेच पाणी आलं, तू कसला याचक रे. याचक तर तो असतो जो दिल्यानंतर त्याचा विचार करत नाही, देऊन टाकू, ते माझं नव्हतं, इदम न मम, तसं तो असतो. तो म्हणे नाही, मला त्याच्यामुळे वाईट नाही वाटत. मग तुला वाईट का वाटतं, डोळ्यातनं पाणी काय? त्यावेळेस तो उत्तरला की
माझ्या शरीराचा उजवा भाग मी तुला दिला, डावा भाग तसाच ठेवला. तुझ्या दानाचं पात्र करण्याचं सामर्थ्य उजव्या भागामध्ये आहे, ते आपल्यामध्ये नाही, आपल्याला तो मान मिळाला नाही हे पाहून डाव्या भागातनं माझ्या अश्रू बाहेर येत आहेत, बाकी काहीच नाही. की हे जे काही दान आहे, ही जी सत्पात्रता आहे, ही जी क्षमाशीलता, दया, परोपकार वगैरे सगळं आहे, मी आपल्याला इथे बसून हे खूपच अत्यंत आदर्श भाबडं असं वाटत असेल, परंतु अशा प्रकारच्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. लोकांनी टोकाची दानं केलेली आहेत आणि म्हणून दान, क्षमा, दया. गुरु नानकांनी देखील त्यांच्या धर्माचं तत्वज्ञान सांगताना हेच सांगितलंय की तुम्ही जे काही, जे पैगंबरांनी सांगितलं, जे आपल्याकडेही आपण जो पुरुषोत्तम मास साजरा करतो त्यामध्ये दानाचं महत्व आपल्याला भरपूर असतं, की आपण काही ना काही दान दिलं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की आपल्याला भरपूर मिळालेलं असतं, त्यामुळे आपण काहीतरी देणं लागतं. कोणीतरी असं म्हटलं, मी फारसं सहमत नाहीये, पण कोणीतरी असंही म्हणतं की आपल्या पात्रतेपेक्षा आपल्याला खूप जास्त मिळत असतं, जे आपलं नसतं ते आपण देऊन टाकलं पाहिजे. मग कुणाला द्यायचं? आता मी ए ला देणार, बी ला देणार, सी ला देणार, कसं कळणार? मग तुम्ही दान करा, तुम्ही धर्मासाठी दान करा, तुम्ही सर्वसामान्यांसाठी, गरजूंसाठी दान करा, अनाथ आश्रमाला द्या, वृद्धाश्रमाला द्या, काहीही करा, परंतु तुम्ही दान करा. म्हणून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणा. परमेश्वराला आपण बघण्या इतके कदाचित पुण्यवान असू किंवा नसू, परंतु दान धर्म करणारा माणूस हा परमेश्वराचा अवतार मानायला हरकत नाही. म्हणून तुम्ही दान करण्यामध्ये तुमचं आयुष्याचा काही भाग व्यतीत करायला हवा, हा गुरु नानकांचा एक महत्वाचा संदेश होता. आणि साधारण शेवटाकडे वळताना त्यांच्या जीवनातला आणखी एक संदेश, तोच मी मगाशी म्हटलं तसं, की तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेनंच जगलं पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की या जगातल्या अगदी क्षुल्लक अशा कुठल्याही छोट्याशा झाडाचं पान देखील परमेश्वराच्या इच्छेशिवाय त्याची हालचाल होत नाही. जे काही सगळं चाललेलं आहे ही परमेश्वराचीच इच्छा आहे. अर्थात याला विरोध करताना बर्ट्रांड रसेल नावाच्या एका तत्वज्ञान असाही विचार मांडला की परमेश्वराच्या इच्छेनं जर सगळं चाललेलं असेल आणि एखादा माणूस दुसऱ्याला मारून टाकत असेल तर ती पण परमेश्वराचीच इच्छा आहे का? आणि ती जर परमेश्वराची इच्छा असेल तर तो परमेश्वर मारून टाकणाऱ्या व्यक्तीला काहीच का करत नाही, आणि तो जर त्याला काही शिक्षा देत नसेल तर अशा परमेश्वराला आम्ही मानावयाचे कारण काय? असा प्रश्न त्यांनी त्याच्या तत्वज्ञानामध्ये, ग्रंथांमध्ये विचारला. आणि तो नोबेल पारितोषिक विजेता बर्ट्रांड रसेल नावाचा थोर तत्वज्ञ, गणितज्ञ, हा साधारण वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून वयवर्ष 99 पर्यंत हा नास्तिकच राहिला. तो कधीही आस्तिक झाला नाही, त्याने परमेश्वरावर ताडीचाही विश्वास ठेवला नाही. त्यामुळे त्याचे विचार तसे असणं साहजिक नाही. आणि अनेक तर्कनिष्ठ असे तर्कवादी, तर्कट लोक आपल्याला हा प्रश्न विचारते, परंतु असा त्याचा अर्थ घेण्याचं कारण नाहीये. त्याचा मूळ अर्थ असा आहे की जे काही सगळं घडतं त्याचा करता, करविता, नियंत्रक हा परमेश्वर आहे. त्यामुळे तुम्ही एखादं काम केलं तर ते काम, त्याचा अहंकार, चांगलं काम बाळगण्याचा तुम्हाला काही हक्क नाही. आणि पुन्हा गीतेचं उदाहरण, जिथे गीता मंडळात आपण बसलेलो आहोत तिथं गीतेबद्दल प्रचंड चिंतन होत असतं की इदम न मम, हे माझं नाहीच, की मी जे काही करतो त्यावर 100% अधिकार माझा आहे, कर्मावर, त्याच्या फळावर नाही. आणि म्हणून गुरु नानक हेच सांगतात की तुम्ही परमेश्वराच्या नियंत्रणाखाली आहात. तुम्ही काहीही मी केलेलं आहे हे होत नाही. असंच मध्यंतरी एक वाचत होतो, कुणीतरी म्हटलं, आय वॉन्ट पीस, आय वॉन्ट पीस, आय वॉन्ट पीस, आय वॉन्ट पीस, मला शांती हवी, मला शांती हवी. मग काय करू? आता मराठीत सांग, मला शांती हवी. त्या तत्वज्ञाला विचारलं की शांती कशी मिळवायची? तो म्हणाला, 2च गोष्टी करा. एक तर मी जे आहे ते काढून टाका, म्हणजे मला काढा, आणि हवंय हे काढा. काय दिसेल? शांती दिसेल. म्हणजे हे फक्त रूढ अर्थाने झालं की मला हटवलं आणि हवंय हटवलं तर शांती, परंतु तसं नाहीये. मला हटवा म्हणजे मी हटवा म्हणजे अहंकार, इगो सगळं काढून. हवंय म्हणजे मला पाहिजे ते पण काढा. कारण सतत पाहिजे पाहिजे म्हटल्यानंतर मिळत नाही, आणि किती मिळालं तरी तुम्ही त्यामध्ये सुखी समाधानी राहणार नाही. जो 100 रुपयामध्ये आनंदी राहू शकत नाही तो 1000 रुपयात सुद्धा आनंदी राहू शकत नाही. असं एक आहे की जो 2 खोल्यांमध्ये सुखी राहू शकत नाही तो 6 खोल्यांमध्येही सुखी राहू शकत नाही, कारण सुखी राहणं हा त्याचा स्वभावच नाही. माझ्या लग्नाला 500 वराडी मंडळी आली होती
आणि मी इतकं सुंदर आम्ही सगळं जेवण केलं होतं, तरी तुम्ही जर खुश नाही राहू शकत तर उद्या 25,000 लोक आले तरी देखील तुम्ही खुश राहाल याचं काही नाही. आपण असं म्हणत असतो, नाही माझ्याकडे ना टू व्हीलर आहे, माझ्याकडे फोर व्हीलर असते ना तर मी जास्त आनंदी असलो असतो. सांगता येत नाही. झोपडीतही माणसं आनंदाने जगतात आणि महालांमध्येही माणसं दुःखाने पूर्णपणे त्यांचं जीवन विझून जातं. तसं ते शेवटी आहे. आणि म्हणून या सगळ्याचा जो आय वॉन्ट पीस किंवा मला हवं हे सगळं काढून टाका. त्याचा करता करविता हा परमेश्वर आहे. त्याच्या इच्छेनुसार गोष्टी घडते. परंतु मग आता वाईट घडतं त्याला कोण जबाबदार आहे याचं उत्तर मला माझ्याकडे, तुमच्याकडे असेल मला माहित नाही, माझ्याकडे नाही, कुणाकडेच नाही. परंतु जे काही सगळं चांगलं निश्चितपणे घडतं आणि असं म्हटलं जातं की तुमच्या जीवनातले भोग वगैरे आहेत, आता ते मानायचं नाही मानायचं, कर्म वगैरे आहेत, ते मानायचं नाही मानायचं माहीत नाही, परंतु परमेश्वर हा त्याचा नियंता आहे, तो हे सगळं करत असतो असं साधारणपणे सांगितलं जातं. आणि हेच तत्वज्ञान त्यांनी सांगितलं. गुरु नानकांच्या बाबतीत एक सुंदर प्रसंग सांगून साधारण भाषणाकडे आपण शेवटाकडे येऊया. परमेश्वराला ते मानत असत, परंतु एकेश्वरवाद त्यांचा होता. आणि ते एकदा एका ठिकाणी असे झोपलेले होते आणि ते मुस्लिमांचं धर्मस्थान होतं, तिथं ते झोपलेले होते आणि तो काबा होता, त्याच्याकडे ते पाय करून झोपलेले होते. मग त्यांना कोणीतरी म्हणालं की तुम्ही इथे पाय करून झोपलेला आहात. ते म्हणाले हरकत नाही, मी माझे पाय बाजूला करतो, ओके, परंतु मी जिथे पाय केले त्या दिशेने तो काबा येणार नाही याची मला तुम्ही शाश्वती द्या. आणि जिथे पाय जात होतं तिथं तो काबा निर्माण होत असं म्हणतात. त्यांना हे सांगायचं होतं की तुम्ही हे जे काही सगळे भेद करता आहात हे चुकीचे आहेत. जात धर्म पंथावरून एकूणच माणुसकी आहे, परमेश्वर आहे, तो एकच नियंता आहे, तो एकच परमेश्वर आहे. आणि तुम्ही म्हणालात त्या मूर्तीत म्हणून तो नाही, तो सगळीकडे आहे, तो जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आहे. आणि त्याचं चिंतन करा, त्याला शरण जा आणि तुमचं जीवन उत्तम असं जीवन घडेल, अशी साधारण त्यांची धारणा होती आणि ती त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली. गुरु ग्रंथ साहिब जर आपल्याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याचं काही आवृत्ती आपल्याला मिळाल्या तर निश्चितपणे वाचण्यासारखा असा ग्रंथ आहे. काही ठिकाणी पंजाबी जो मूळ भाग आहे तो आणि मग हिंदी किंवा मराठी असं देखील उपलब्ध होऊ शकतं. आपण ते बघू शकतो. एक कुतूहल म्हणून, एक औत्सुक्याचा भाग म्हणून की नेमकं यांनी काय सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला असं लक्षात येईल की बरीच तत्व जी आपल्याला माहीत असेल धर्मातली तीच तत्व तिथे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर असं धर्माला आधारित, समाजाला प्रेरित करणारं आणि राष्ट्राला एक प्रकारचं चेतना देणारं बुद्धांसारखं, शंकराचार्यांसारखं असंच पवित्र जीवन गुरु नानक सातत्यानं जगले. आणि आपला जन्माचा पूर्ण दाखला आता पूर्ण झालेला आहे, काळ पूर्ण झालेला आहे हे समजल्यानंतर ते या जगातून परमेश्वराला भेटण्यासाठी आणि आपल्या एकूणच धार्मिक सामाजिक कामाचा अहवाल परमेश्वराला सादर करण्यासाठी कायमचे प्रभू असे झाले असं म्हणतात. तर यातनं आपल्याला जे जे काही प्रेरणा मिळाली आहे ती प्रेरणा आपल्या जीवनामध्ये उतरवत त्यांच्या जीवनावर, गुरु ग्रंथ साहिबवर आपण साधारणपणे चिंतन करू शकतो. भाषण संपवण्यापूर्वी फक्त आपल्या सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. आपण सगळेजण जागरूक नागरिक आहोत, त्यामुळे आपण नेहमी ते काम करतच असतो आणि तुम्हाला कोणी विनंती करण्याची किंवा सांगण्याची गरज नाहीच. परंतु साधारणपणे असं म्हटलं जातं की आता हे प्रबोधन मंचाचं देखील माझ्याकडे आहे आणि एक जागरूक नागरिक म्हणून फक्त मी हे कळकळीचं आवाहन करीन की आपल्याला साधारण सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 20 तारखेला जे मतदान आहे ते आपलं मत फुकट न जाऊ देता त्या मताचं दान आपण सत्कार्यासाठी करा. आणि ते जर आपण करू शकलो तर आपल्याला अपेक्षित असलेले या राष्ट्रासाठी, समाजासाठी, धर्मासाठी, सगळ्यांसाठी उत्तम कार्य करणारे, आपल्या देशाला, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे, त्या विचारांनी जगणारे असे लोक आपल्याला जिथे हवे आहे ते आपल्याला दिसतील. जर आपण ते करू शकलो नाही तर मग हळहळ करण्यापलीकडे आपल्या हातात काहीही राहत नाही. म्हणून आपल्याला जो काही मत देण्याचा हा अधिकार दिलेला आहे त्याचा आपण कृपया सगळेजण, मी माझ्या परीने, आपण आपल्या परीने वापर करूया. आणि आपल्याला अपेक्षित असलेले लोक पुन्हा एकदा किंवा आपल्याला पाहिजे असणारं जे काही सरकार आहे ते आणण्यासाठी, जेणेकरून आपल्या राष्ट्राचा रथ सारथी बनून पुढे नेता येईल, असं काहीतरी घडेल असा विश्वास मी व्यक्त करतो, तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि माझ्या विचारांना या ठिकाणी रजा देतो, विराम देतो. धन्यवाद.